विज्ञान दिवसाच्या निमित्ताने काही विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबर काय केलं, काही प्राध्यापकांनी आपल्याबरोबर काय केलं आणि आपल्या वक्तव्यातला हा विज्ञान दिवस सर्वांनी सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर CV रमन यांचा जन्मदिवस आणि रमन इफेक्ट हा नोबेल प्राइज विनर त्यांचं संशोधन या दोन गोष्टींना स्मरून हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी 28 फेब्रुवारीला साजरा केला. यावर्षीची जी थीम आहे 2024 शिक्षण थीम आहे इंडिजिनियस टेक्नॉलॉजीज और विकसित भारत, म्हणजे विकसित भारताकरता स्वदेशी तंत्रज्ञान किंवा स्वतःचं तंत्रज्ञान वापरून हा भारत आहे यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान विज्ञान अनेक व्याख्या आपण आता ऐकल्या. पहिल्या व्याख्यानाबद्दल विज्ञान मराठीच्या हिंदीच्या सरांनी विज्ञान छान समजून आणि आता मी गणिताच्या व्याख्या या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपण थोडासा या विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञान या शब्दाचा हा जोड शब्द आहे. जर आपण जर विग्रह केला दोन भाग केले विज्ञान हा वी जो आहे हा वी स्टँड फॉर विशेष ज्ञान म्हणजेच आता ज्ञान आणि विशेष ज्ञान यात काय फरक आहे तर ज्ञान जे आहे ते ज्ञान तुम्हाला सर्वांना जे सहजासहजी प्राप्त होतं. मी उद्या आज सकाळी उठलो मला पूर्व दिशेला सूर्य उगवताना जे मला त्याचा माहिती झालं की सूर्य अजूनही जिवंत आहे, आजही जिवंत आहे, गेला नाही. पूर्वेला उगवला त्यामुळे मला असं माहिती झालं की कालही तो पूर्वेला उगवला होता, परवाही पूर्वेला उगवला होता, त्याच्या आधी महिन्याभरापूर्वी पूर्वेला उगवला, आजही उगवला पूर्वेला. मला ज्ञान झालं की सूर्य रोज. मग मी उठलो थोडंसं बाहेर फिरायला गेलो. फिरायला मला थोडी थंडी हवा जाणवायला लागली. थोडंसं तासभर फिरल्यानंतर मला ऊन जाणवायला लागलं. मला आता कळायला लागलं की अरे आता हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला. म्हणजे ज्या गोष्टी मला जाणवतात, ज्या गोष्टी मला इझिली माहिती होतात, ज्या गोष्टी मला माहिती करण्याकरता मला विशेष कष्ट पडत नाही किंवा माझ्या अनुभवातून जे मला मिळतं ते झालं किंवा इतरांच्या अनुभवातून त्यांनी कथन केलं जे आपण ऐकतो ते झालं. पण जे सहजासहजी आपल्याला दिसत नाही, जे सहजासहजी आपल्या प्रश्नी पडत नाही, जे सहजासहजी आपल्या आवाक्या बाहेरचं वाटतं, जे सहजासहजी आपल्याला शक्य वाटत नाही, अशा अशक्य कुठल्या गोष्टी ज्यामुळं तुम्हाला ज्ञान होतात, माहिती होतात, ती म्हणजे ज्ञान. बघा ती मुस्लिम मुलगी बोलून गेली छान माणूस हा जेव्हा स्थिर स्थावर झाला, त्याची भ्रांत संपली, अन्नाची भ्रांत संपली आणि स्थावर झाला, एका ठिकाणी थांबला, तेव्हा त्याचं डोकं कार्यप्रवण झाला आणि मग तो निसर्गाचा अभ्यास करायला लागला, निरीक्षण करतो. निसर्गाचं निरीक्षण करताना त्याला जाणवलं की अरे पाखरं तर उडतात, बरं पक्षी उडतो, मला का नाही उडता येणार किंवा मी का उडू नये, तर माझ्यात अशी काय कमी आहे की मी हवेत उडत नाही. मासळी जी आहे ती मासळी घेऊन समुद्रात जाते, समुद्राच्या तळाशी जाते, थोड्या वेळात वर येते, पुन्हा समुद्रात जाते, पुन्हा पळते, तिकडे तिला हात नाही, पाय नाही,
कशी घेते, ऑक्सिजन कुठून घेते आणि कार्बन डायऑक्साईड कुठून सोडते, कशी जगते, कुतूहल सगळं. दरवेळेला ठराविक वेळेला पाऊस पडतो, विहिरा कडकडतात, ढग गडगडतात, पाऊस पडतो, नद्यांना पूर येतो, सगळं कसं घडतं? याच्या मागे काय विशेष ज्ञान आहे, याच्या मागे काय सगळ्या गोष्टी आहेत, त्याची कारणमीमांसा माणसाने केली. आणि या सगळ्या अशक्य कोटीतल्या गोष्टी ज्या आहेत, या अशक्य कोटीतल्या गोष्टी स्वतःच्या निरीक्षणाने, स्वतःच्या त्या निरीक्षणाच्या नोंदी ठेवून त्याचा हळूहळू पाठपुरावा करून एखाद्या गूढ गोष्टीच्या मागचं विशेष ज्ञान जे आहे ते शोधून काढणं म्हणजे. तुम्ही आपल्या धर्मग्रंथामध्ये ऐकलंय की रावण सीतेचं अपहरण करायला कशाने आला होता? पुष्पविमानानं आला ना. आणि टीव्हीवर पाहिलं पण आहे पुष्पविमान, पाहिला ना पुष्पविमान? आपला घरचा सोफा असेल, सोफ्याचा सोफा तिथला रावण आता आपल्याला आपण आता विमानाने प्रवास करतो, आता विमानं पाहतो म्हणतात पुष्पक विमान वाटलेले असले, परंतु जेव्हा या विमानाला शोध राईड बनवून लावलेला नव्हता अशा वेळी लोकांना हे पुष्पक विमान होतं की नाही, किंवा ते असेल तर कसं असेल, या पुष्पक विमानाचा ढाचा कसा असेल, याचे इंधन काय असेल, हे चालत कसं असेल, याबाबतचं कुतूहल असेल, किंवा या विमानाबद्दल कुठली माहिती असेल, ती माहिती कुठेतरी वाचली असेल, माहिती वाचून ती कुठेतरी त्याच्यावर संशोधन केलं असेल आणि आजच्या या नवीन विमानाचा आविष्कार आला असेल. ही हवेत उडणारी ही जी काही गोष्ट आहे पुष्पक विमान, हे पुष्पक विमान त्याच्याकडे एक कथा आहे, एक गोष्ट आहे, का नाही म्हणता येणार, एक गोष्ट आहे. श्रीपाद तळपदे नावाचे एक प्रकांड पंडित आपल्या भारतात संस्कृतचे विशेष पंडित, प्रकांड पंडित, त्यांचा वेद आणि उपनिषदांवर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि या पुष्पक विमानाचं वर्णन त्या वेद आणि उपनिषदांमध्ये होतं आणि ते वेद आणि उपनिषदांमधलं वर्णन वाचून या श्रीपाद तळपदेंनी विमान बनवण्याचा प्रयोग करून पाहिला होता. त्यांनी त्या वेद आणि उपनिषदांच्या मध्ये जे काही पुष्पक विमानाचं वर्णन होतं त्या वर्णनाप्रमाणे ढाचा बनवला, त्या वर्णनामध्ये जे काही इंधन दिलं होतं त्या वर्णनाप्रमाणे इंधन त्यांनी मिळवलं आणि हे पुष्पक विमान उडवण्याचा प्रयोग त्यांनी केला. माणूस जेव्हा हवेत उडू शकतो याबद्दल अशक्य कोणती गोष्ट वाटत होती, त्यावेळी हा प्रयोग जेव्हा तळपदेंनी ठेवला होता त्यावेळी जगभर या प्रयोगाची बातमी गेली आणि देशी विदेशीचे पत्रकार मंडळी म्हणा किंवा गेर म्हणा किंवा अजून कुठली मंडळी म्हणा हा प्रयोग पाहायला आले म्हणतात. ती विमानाच्या उडवण्याची पूर्ण तयारी झाली आणि ती विमान थोडंसं हल्लं जागेवरून, जमिनीवरून थोडं वर आलं आणि पडलं. प्रयोग ॲट द सेम टाइम याच वेळेला राईट बंधू या विमानावर संशोधन करत. या राईट बंधूंनी तत्काळ आपली माणसं पाठवून या श्रीपाद तळपदेंचं घर गाठलं. श्रीपाद तळपदे भेटलं. या विमानाच्या संपूर्ण आराखड्याची माहिती कागदापत्राचा किंवा शिकवाय तळपदेला ठेवला नाही, सर्व माहिती घेऊन गेले आणि नंतर काही कालांतराने या विमानाचा अशा आधुनिक विमानाचा शोध लागला. थोडक्यात जी गोष्ट आपल्याला अशक्य वाटत होती की काकरू ज्याप्रमाणे किंवा पक्षी ज्याप्रमाणे आकाशात उडतो त्याप्रमाणे मला का उडता येत नाही, मला का उडता येत नाही, या एका प्रश्नाच्या पाठीमागे कितीतरी लोकांची तपश्चर्या होती. ती तपश्चर्या फळाला आली आणि मग या पक्षाप्रमाणे तुम्हाला मला आकाशात उडता आलं. हे ज्ञान म्हणजेच विज्ञान. ज्या गोष्टी तुम्हाला अगदी सहज वाटतात, म्हणजे जसं आपलं शरीर आहे, आपण जन्मल्याबरोबर इतरांसारखेच आपले 2 हात असतात, 2
जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपण असं असतो. या तुमच्या शरीरात संपूर्ण ज्योतिर्लिंग आहे. ज्ञान तुमच्या शरीरात संपूर्ण कोनिक सेक्शनचा अभ्यास आहे. तुमचं शरीर जे आहे ते तुमचं शरीर हे संपूर्ण वैज्ञानिक दृष्टीने जो कोणी नियंता असेल नसेल माहिती नाही त्यांनी बनवलेलं. आता तुम्ही असं पहा की समजा आपले जे दोन डोळे आहेत, या दोन डोळ्यांची जर सिमेट्री बिघडली काय होईल? या खाली वर झाला ना, याची सिमेट्री किंवा जॉमेट्री लाईन दोन्ही बिघडली याची किंवा जॉमेट्री बिघडली तर काय होईल? ही सगळे अवयव आपले, या सगळ्या अवयवांची रचना जी आहे ही रचना अशीच का आहे याच्या मागे पण विज्ञान आहे, त्याच्या मागे पण कारण आहे. इथे तोंड आहे, त्याच्याच जवळ नाक आहे, त्याच्याच वरती डोळे आहेत, त्याच्याच बाजूला कान आहे. जसं का समजा नाक कुठं मागून असतो काय मागून नाक काय श्वास घेता आला तर काही मागून हो की नाही घेता आला. पण आपले जे पंचेंद्रिय आहे, स्पर्श ज्ञान असेल, वासाचं ज्ञान असेल, डोळ्याने दिसणारे ते ज्ञान असेल, दिसणारं ज्ञान असेल, कानाने ऐकण्याचं ज्ञान असेल, हे जे पंचेंद्रिय आहेत ना ही पंचेंद्रिय जवळ जवळ जवळ. याचं कारण हे की तुम्ही जर समजा एखाद्या कढी गोळा किंवा कढी भात खाऊन राहिले आणि तुमची कढी जर प्यायची इच्छा झाली ना की कढीची वाटी दिसते पिवळी पिवळी तर त्या कढीच्या ठिकाणी तुम्हाला भरतच काही तोंडाच्या जवळ आल्याबरोबर नाक सांगतं का हे कढी नाही आहे. समजा नाक मागलं असतं तर काय झालं असतं की वाटी आहे पण अरे बाबा पडलं का नाही जाऊ तिकडे समोर राहणार आता बोलून डोक्यावर टाकले. जर जिव्हा आपली जिव्हा या दोघांमध्ये मध्ये जर दिली नसतं तर काय झालं असतं की समजा पुढे मागायला काय झालं की जेवताना तुम्ही घासाचं दातांच्या बाजूने चर्मण केल्यानंतर एक दाटकट लागलं तुम्हाला जवळ कायसाठी ढकावते ना आपला अन्न आतमध्ये दाटक घालावं लावून झालं आपलं दाटक दुसरा घास दुसरं दाटक आणि या सगळ्या गोष्टींमध्ये विज्ञान आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये विज्ञान नियंत्रणाने घडवलं असेल. त्याच्या मागे सिमेंट त्याच्या सायन्स या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही रोज आपला परिसर जो आहे तो परिसर आपण रोज निहाळतो. या परिसरामध्ये अनेक वैज्ञानिक चमत्कार आपल्याला रोज दिसतात, अनेक वैज्ञानिक गोष्टी आपल्याला रोज दिसतात, परंतु त्या आपण दृष्टीने पाहत नाही, विचार करत नाही, आपण त्या प्रकारच्या नोंदी ठेवतो. आपलं अंतराळ जे आहे ते आपलं अंतराळ जे आहे त्या अंतराळामध्ये आपण नुसतं डोळ्याने पाहायचं म्हणून पाहतो. संध्याकाळी म्हटलं त्याप्रमाणे त्या अंतराळामध्ये काय काय आहे, काय काय घडामोडी असतात, बरोबर काय काय ऍक्टिव्हिटीज होतात, काय काय आहे, कशाने भरलेलं आहे. आपला समुद्र जो आहे समुद्र किती खोल आहे, त्यामध्ये काय आहे, कुठले कुठले प्राणी आहेत, कुठले खनिज आहे, कुठल्या कुठल्या वनस्पती आहे, आतमध्ये डोंगर आहे, सपाट आहे, खोलगट आहे, काय आहे, या सर्व गोष्टींचा अंग लावण्याकरता ही विज्ञान तुम्हाला मदत करते. आता एखादी नाविन्यपूर्ण गोष्ट जी आहे की जी जगाला कधीच माहिती नव्हती, अशी एखादी नाविन्यपूर्ण गोष्ट जर इन्व्हेंट होत असेल आणि ती तुमच्यापर्यंत होत येत असेल तर त्याच्याकरता सायन्स फिक्शन नावाचा एक प्रकार.
सायन्स फिक्शन. माहिती आहे सायन्स फिक्शन? विज्ञानाच्या काल्पनिक गोष्टी. काय? विज्ञानाच्या काल्पनिक गोष्टी. स्टार वॉर्स शब्द ऐकला? स्टार वॉर्स ऐकला का तुम्ही? ऐकलाय बघा. स्टार वॉर्स काय आहे? स्टार वॉर्स मूवी स्टार वॉर्स म्हणजे याच्या पुढलं होणार जर समजा तिसरं महायुद्ध असेल, दोन तर झाले, तिसरं महायुद्ध असेल तर जमिनीवर होणार. हे जे स्टार वॉर्स आहे, या स्टार वॉर्सची भयानकता एका विज्ञान कथेने संपूर्ण जगासमोर मांडल्या गेली. त्याच्यावर त्याच्या म्हणण्याप्रमाणे सिनेमा पण बनला. हे जे विज्ञान फिक्शन आहे, हे विज्ञान फिक्शन एक प्रकारे कुठल्याही विज्ञानाच्या नवीन इन्व्हेन्शनला चालना देणारी पहिली गोष्ट. म्हणजे काल्पनिक काहीतरी एक रम्य असा कल्पना करायची, भयानक रम्य कल्पना. ही रम्य कल्पना साहित्याच्या रूपाने असू दे किंवा चित्रपटाच्या रूपाने असू दे किंवा वेगळ्या अजून कुठल्या रूपाने असू दे, ती जनमानसामध्ये रुजवायची. एकदा ती रम्य कल्पना जनमानसामध्ये रुजली की जनमानसाचे मेंदू जे आहेत ते मेंदू त्या सायन्स फिक्शनवरती विचार करायचे. ती मेंदू सगळ्यांचे मेंदू त्या सायन्स फिक्शनवरती विचार करायचे. त्यातले सिलेक्टिव्ह मेंदू जे काही एक्स्ट्राऑर्डिनरी विचार करतात, ते एक्स्ट्राऑर्डिनरी विचार करणारे मेंदू जे आहेत, ते एक्स्ट्राऑर्डिनरी विचार करणारे मेंदू यावरती टप्प्याटप्प्याने आणि जी गोष्ट कधी काही कल्पना होती, विज्ञान कल्पना होती किंवा विज्ञानाची रम्यकथा होती, ती विज्ञानाची रम्यकथा मग प्रत्यक्षात विज्ञानाच्या रूपाने किंवा त्याच्या आविष्काराच्या रूपाने तुमच्या आमच्या पुढे येते. आणि तो जो आविष्कार आहे, तो आविष्कार त्याची पहिली पायरी आहे सायन्स फिक्शन किंवा विज्ञानाच्या रम्यकथा. मोबाईल जो आहे, हा मोबाईल तुमच्या आमच्यापर्यंत आला. कुणीतरी असा आम्ही विचार केला असेल की अशी एखादी रम्य कल्पना मांडली असेल कुठल्या ना कुठल्या साहित्यातनं, अरे आपण बोलताना आधी आपल्याकडे एसटी होता, तार होते, एसटी तुम्हाला माहिती नाही, तुम्ही पाहिजे. आमच्या वेळेला जेव्हा आपण फोन करायला लागला तेव्हा वाट पाहायला लागायची. तर हे काय विचित्र प्रकार आहे. जर आपल्याला असं झालं कुठेही माणूस फिरू दे, त्याच्यावर कुठेतरी छोटं एखादं यंत्र असेल, विज्ञानाचं यंत्र असेल आणि दुसऱ्या माणसावर तसं छोटं विज्ञानाचं यंत्र असेल, या दोन यंत्राच्या माध्यमातून दोन माणसं कुठल्याही वाया न लावता एकमेकांशी बोलू शकतील, ही प्रचंड क्रांती या दळणवळणामध्ये किंवा संदेशवळणामध्ये. असा कोणीतरी रम्य विज्ञान कथा मांडली असेल, त्याच्या आधारावरती साहित्य निर्माण झालं असेल, त्याच्या आधारावरती कुठेतरी सिनेमा आला असेल किंवा कुठल्या झाला असेल, संपूर्ण जगाच्या एलाइट मेंदूमध्ये तो जो विचार आहे तो विचार केला असेल आणि काही हुशार मेंदूंनी तो विचार पटकन त्यावर काय असेल आणि त्यातनं आत्ताच म्हणून विज्ञान जे आहे ते विज्ञान असं मला एका रामराव शामरावला वाटलं किंवा मला इथं जायला तिथं जायला किंवा उद्या मी तिथून करून उद्या मोबाईल घेऊन तुम्ही नागपूरला गेलो किंवा दिल्लीला गेलो किंवा अमेरिकेला गेलो, अशा विज्ञानाचे शोध लागत नाही. तर त्याच्याकरता ही सगळी पार्श्वभूमी असते. शेकडो हजारो वर्षे या विज्ञानाच्या प्रगतीला लागतात. आजचं विज्ञान हे उद्या कालबाह्य होतं, उद्या विज्ञान हे परवा कालबाह्य होतं. हे मरणारं शास्त्र नाही आहे, हे थांबणारं शास्त्र नाही आहे. या हे म्हणजे स्टॅग्नंट नाही आहे, याला इतिहास नाही, याला भूगोल नाही, तर हे प्रवाही शास्त्र आहे. आज ज्या गोष्टी आपण पाहतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या गोष्टी, काहीतरी विचित्र गोष्टी, काहीतरी याच्यापेक्षा ॲडव्हान्स गोष्टी पुढच्या पिढीला. आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलतो. आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मी जर फेसबुकवरती मला जर कीर्तन ऐकायची आवड असेल तर मी जर 2-4 वेळा कीर्तन ऐकलं तर पटापट माझ्या मोबाईलवरती, माझ्या फेसबुकवरती कीर्तनाचे व्हिडिओ जे आहेत ना ते आपोआप येतात. ना तुम्ही पाठवता का माझ्यासाठी? इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे का, त्या बाईचं पाठवतं कीर्तन आहे का, आमच्या कीर्तन आहे का, पाठवलं का?
मला जर बोलताना एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी बोलायला वाटत असेल, एखाद्या सेलिब्रिटीशी बोलायला वाटत असेल, सेलिब्रिटीच्या कॅटेगरीचे आहे, त्याच कॅटेगरीचे सेलिब्रिटीचे 2 नंबर म्हणा किंवा कॉन्टॅक्ट नंबर म्हणा किंवा सगळं हिस्ट्री माझ्याकडे ठेवायची. हे सगळं काम कोण करतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आहे की माणसाचा मेंदू ज्या ताकदीने, ज्या पद्धतीने, ज्या 1000 डायमेन्शननी काम करतो, ज्या वातावरणात काम करतो, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने तो विचार करतो, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने तो रिॲक्ट करतो, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने तो इतरांशी समाज घटकांशी वागतो, त्या प्रमाणात किंवा त्या पद्धतीचा आर्टिफिशियल मेंदू निर्माण करणं आणि माणसाच्या मेंदूच्या जाग्यावर त्या आर्टिफिशियल मेंदूला बसवणं आणि माणसाच्या मेंदूलाही ज्या गोष्टी शक्य नाही किंवा शक्य होत नाही त्या गोष्टी या आर्टिफिशियल मेंदूच्या माध्यमातून त्याचा आविष्कार करणं. असं म्हणतात की चायनाने आर्टिफिशियल चंद्र तयार केले. सूर्य तयार केला आहे. आता आपला जो एक्झिस्टिंग सूर्य आहे, या एक्झिस्टिंग सूर्याचा अभ्यास करण्याकरता आपल्या शास्त्रज्ञांच्या एक पिढ्या गेल्या, परंतु आपल्याला आपला सूर्य थोडं कळला नाही. पण चायनीजनी स्वतः सूर्य तयार करून टाकला. आता ते चंद्र तयार करण्याचे मागे लागले असं म्हणतात. छोटे छोटे चंद्र तयार करण्याचे मागे लागले. एखादी मुंबई सारखी मेट्रो सिटी आहे, त्या मेट्रो सिटीच्या वरती तो चंद्र जो आहे तो चंद्र आपला स्थिर आणून ठेवायचा. स्ट्रीट लाईटचं कामच नाही. तो चंद्र आपला घरचा पेटला का पूर्ण मुंबई सिटी उजेड आहे, उजेड. कुठलाही इलेक्ट्रिसिटी नाही, कुठलं इंधन जाळं नाही, कुठला कोळसा जाळं नाही, धूर नाही. इतके प्रचंड क्षमतेच्या गोष्टी या विज्ञानात होत्या आहेत, ज्या पुढच्या पिढीला आपल्या वेगवेगळ्या गोष्टी प्रचंड प्रमाणात पाहायला मिळू शकतात, ऐकायला मिळू शकतात. आमच्या पिढीला जाताना काही नाही पाहायला मिळू शकतो. परंतु हे सर्व आपल्याला मिळत असताना या सर्व प्रक्रियेमध्ये आपण विज्ञानाचे विद्यार्थी म्हणून आपण कुठे आहोत, विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून आपण कुठे आहोत, याचा आपण आजच्या या विज्ञानाची प्रकर्षाने विचार करायला हवा. विचार तुम्ही आजच्या या विज्ञानाची नक्कीच करा.